सर्वांना सप्रेम जय भारत. पुन्हा एकदा आपणा सर्वांचं सत्यम संकुलामध्ये स्वागत आहे. खातो तो घास आणि घेतो तो श्वास, बाबा फक्त तुमच्यामुळे, हे आपण सर्वजण जाणतोच. आणि याचेच भान ठेवून दर साल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती आणि महापरिनिर्वाण दिनी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणाऱ्या विविध समाज घटकातील वंचित व होतकरू विद्यार्थ्यांना आम्ही 1000 संभाव्य प्रश्नपुस्तिका संचाचे वाटप करीत आलेलो आहोत. संकुल सुरू करताना काही बुद्धिजीवींकडून आपमतलबीपणाचे सल्ले दिले गेले, म्हणून त्यांना आज हे सडेतोड उत्तर देताना आम्हाला अभिमान वाटतो. त्यांच्यासाठी तथाकथित शिक्षण संस्था किंवा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालवणे हा एक व्यवसाय असेल, धंदा असेल, उपजीविका असेल अथवा बाजार असेल, परंतु आम्हासाठी संकुल उभारणे हे एक व्रत आहे, एक ध्यास आहे. शिका, चेतवा आणि संघटित करा, नेहमीच आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा हा कानमंत्र. या कानमंत्राचा जप गेले 2 दशकांपासून अखंडित अविरतपणे आम्ही करत आहोत. याची प्रचिती म्हणजे निव्वळ एक बाजारू माहितीरूपी पुस्तक निर्माण न करता परिस्थिती अभावी योग्य मार्गदर्शन उपलब्ध नसणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता स्पर्धा परीक्षेत निर्विवाद यश मिळवून देण्यासाठी सत्यम संकुलामार्फत 1000 संभाव्य प्रश्नपुस्तिका संच तयार करण्यात आले होते. आणि या प्रश्नसंचातूनच संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सन 2017 व सन 2018 या साली झालेल्या विविध जिल्ह्यातील लेखी परीक्षेत सरासरी 90हून अधिक प्रश्न विचारण्यात आलेले होते. जसे की सन 2017 साली नाशिक ग्रामीणला 92 प्रश्न, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 97 प्रश्न, मुंबई लोहमार्ग 93 प्रश्न आणि SRPF गट क्रमांक 2 पुणे येथे 94 प्रश्न विचारण्यात आले होते. तसेच सन 2018 साली धुळे जिल्ह्यात 95 प्रश्न, SRPF गट क्रमांक 5 दौंड येथे 93 प्रश्न, SRPF गट क्रमांक 7 दौंड येथे 96 प्रश्न, चंद्रपूर जिल्हा 94 प्रश्न, नाशिक ग्रामीण 94 प्रश्न, वर्धा जिल्ह्यामध्ये 92 प्रश्न आणि नागपूर जिल्ह्यामध्ये तब्बल 98 प्रश्न विचारण्यात आलेले होते. अशा प्रकारे ज्ञान हे कोणा एकाची वैयक्तिक मक्तेदारी असूच शकत नाही, या तत्त्वाचा अंगीकार करून उपलब्ध असलेल्या अभ्यास साहित्याद्वारे अधिकाधिक अचूक प्रश्नोत्तरांची मालिका घेऊन आम्ही आपल्या भेटीस येत आहोत, ज्यांचा तुम्हाला तुमची गुणवत्ता वाढवण्यास निश्चितच लाभ होईल. सदर प्रश्नमालिका अधिकाधिक गरजू होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यास आम्हास सहकार्य करून प्रत्येकजण आपापले सामाजिक उत्तरदायित्व निभावेल अशी आम्हास आशा वाटते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यासणार आहोत सत्यम संकुलाच्या संभाव्य प्रश्नमालिकेचा भाग 1. यामध्ये विचारण्यात आलेले 100 प्रश्न हे पोलीस भरती, तलाठी भरती, सरळ सेवा, वन खाते, आरोग्य खाते, रेल्वे पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामसेवक या व इतर अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. आणि म्हणूनच आम्हाला आशा वाटते की या संभाव्य प्रश्नमालिकेमुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात एक दृढ आत्मविश्वास निर्माण होईल की मी यशस्वी होणारच. तर आपण सुरू करूयात या प्रश्नमालिकेला. प्रश्न 1. प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते? पर्याय आहे A. पोलीस आयुक्त, B. पोलीस उपमहानिरीक्षक, C. पोलीस महासंचालक, D. पोलीस महानिरीक्षक. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक C. पोलीस महासंचालक. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. देवघर या शब्दाचे लिंग ओळखा. पर्याय आहे A. पुल्लिंग, B. नपुसकलिंग, C. स्त्रीलिंग, D. यापैकी नाही. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक B. नपुसकलिंग. पुढील प्रश्न क्रमांक 3. झाकीर हुसेन हे कुठल्या वाद्याशी संबंधित आहेत? पर्याय आहे A. बासुरी, B. तबला, C. शहनाई, D. वीणा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक B. तबला. प्रश्न 4. प्रश्न आहे 1/2 या व्यवहारी अपूर्णांकाची किंमत किती? पर्याय A. 0.5, B. 0.2, C. 0.25
आणि डी 0.4. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 0.5. विद्यार्थ्यांनी एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यावी की गणिताबाबतचे स्पष्टीकरणाकरता स्वतंत्र व्हिडिओ तयार करण्यात येईल, तो विद्यार्थ्यांनी अभ्यासावा. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. प्रश्न आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ टिंबटिंब यांच्याकडून दिली जाते. पर्याय आहे ए राज्यपाल, बी मुख्य न्यायाधीश, सी मुख्य आयुक्त, डी मुख्य सचिव. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राज्यपाल. पुढील प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी ओळखा. पर्याय ए गुणदोष, बी आवक जावक, सी स्वदेशी विदेशी आणि डी अतिवृष्टी दूरदृष्टी. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अतिवृष्टी दूरदृष्टी. पुढील प्रश्न क्रमांक 7. 0.25 गुणिले 2.5 गुणिले 1.2 बरोबर किती. पर्याय आहे ए 0.75, बी 0.75, सी 7.5 आणि डी 7,500. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 0.75. पुढील प्रश्न 8. महाराष्ट्र समृद्धी महामार्ग कोणत्या 2 शहरांदरम्यान आहे. पर्याय आहे ए औरंगाबाद लातूर, बी सोलापूर कोल्हापूर, सी पुणे मुंबई, डी मुंबई नागपूर. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मुंबई नागपूर. पुढील प्रश्न 9. खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही. पर्याय आहे ए लोणावळा, बी चिखलदरा, सी महाबळेश्वर आणि डी अचलपूर. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अचलपूर. पुढील प्रश्न क्रमांक 10. प्रश्न आहे खालीलपैकी कोणता नागपूरचा वाहन नोंदणी क्रमांक नाही. पर्याय आहे ए MH31, बी MH37, सी MH40 आणि डी MH49. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी MH37. पुढील प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा नागपूर जिल्ह्याला जोडून नाही. पर्याय आहे ए छिंदवाडा, बी सिवनी, सी भंडारा आणि डी खरगोन. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी खरगोन. पुढील प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी औष्णिक विद्युत प्रकल्प नाही. पर्याय आहे ए कोराडी, बी काटोल, सी खापरखेडा, डी परळी. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी काटोल. पुढील प्रश्न क्रमांक 13. प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारने खालीलपैकी कोणत्या गटातील आरक्षण घोषित केले आहे. पर्याय आहे ए निराधार मुले, बी एड्सग्रस्त मुले, सी सिकल सेलग्रस्त मुले आणि डी पिलियाग्रस्त मुले. याचं उत्तर आहे निराधार मुले. पुढील प्रश्न क्रमांक 14. नागपूर जिल्ह्यातून खालीलपैकी कोणती नदी वाहत नाही. पर्याय आहे ए पेंच, बी कन्हान, सी नाग आणि डी मुळा मुठा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मुळा आणि मुठा. प्रश्न क्रमांक 15. एका वर्गातील 5 मुलांच्या निकालांची सरासरी 46% आहे, तर त्यापैकी 4 मुलांच्या निकालांची सरासरी 45% आहे, तर 5व्या मुलास किती गुण मिळाले. पर्याय आहे ए 1, बी 40, सी 10 आणि डी 50. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 50. विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा लक्षात घ्यावं की गणित आणि बुद्धिमत्ता या प्रश्नांचं स्पष्टीकरण पुढील जे व्हिडिओ तयार केले जाणार आहेत त्यामध्ये स्वतंत्रपणे देण्यात येते. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. 1 GB बरोबर किती MB. पर्याय आहे ए 100, बी 1000, सी 1012, डी 1024. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 1024 MB. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. 9 किलोग्रॅम हापूस आंब्यांची किंमत
1440 रुपये आहे, तर 2.5 किलोग्रॅम आंब्यांची किंमत किती? पर्याय आहे ए 400 रुपये, बी 160 रुपये, सी 720 रुपये आणि डी 250 रुपये. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 400 रुपये. पुढील प्रश्न क्रमांक 18. प्रश्न आहे 563, 536, 507, 476 आणि 443 या संख्या मालिकेमध्ये पुढील अंक कोणता असेल? पर्याय आहे ए 400, बी 418, सी 404 आणि डी 408. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 408. पुढील प्रश्न आहे 19. महाराष्ट्र पोलिसांद्वारा संचलित पोलीस प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही? पर्याय आहे ए जालना, बी अकोला, सी जळगाव, डी खंडाळा आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जळगाव. पुढील प्रश्न क्रमांक 20. प्रश्न आहे संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पर्याय ए क्रिकेट, बी हॉकी, सी फुटबॉल, डी कबड्डी. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी फुटबॉल. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे? पर्याय आहे ए सिंधुदुर्ग, बी रत्नागिरी, सी रायगड आणि डी पालघर. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रत्नागिरी. पुढील प्रश्न क्रमांक 22. सचिनने 5 एकदिवसीय सामन्यांमध्ये अनुक्रमे 57, 52, 102, 43 आणि 86 धावा काढल्या, तर सचिनच्या धावांची एकूण सरासरी किती? पर्याय आहे ए 68, बी 78, सी 55 आणि डी 75. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 68. प्रश्न क्रमांक 23. प्रश्न आहे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? पर्याय आहे ए सी राजगोपालाचारी, पर्याय क्रमांक बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि डी पंडित जवाहरलाल नेहरू. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढील प्रश्न क्रमांक 24. बीबी का मकबरा हे पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहे ए नागपूर, बी औरंगाबाद, सी रायगड आणि डी पालघर. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी औरंगाबाद. पुढील प्रश्न क्रमांक 25. प्रश्न आहे एका संस्थेत मुलामुलींचे प्रमाण 8:5 असे आहे. जर मुलींची संख्या एकूण 160 आहे, तर संस्थेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती? पर्याय आहे ए 416, बी 100, सी 250 आणि डी 260. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 416. पुढील प्रश्न क्रमांक 26. लोकसभेसाठी महाराष्ट्रातून किती खासदार निवडले जातात? पर्याय आहे ए 42, बी 44, सी 46 आणि डी 48. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 48. पुढील प्रश्न क्रमांक 27. हुजूर साहिब गुरुद्वारा कोणत्या शहरात आहे? पर्याय आहे ए नांदेड, बी अमृतसर, सी नागपूर आणि डी पुणे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नांदेड. पुढील प्रश्न क्रमांक 28. भारताने अवकाशात सोडलेल्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय? पर्याय आहे ए भास्कराचार्य, बी रोहिणी, सी आर्यभट्ट आणि डी पाणिनी. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आर्यभट्ट. पुढील प्रश्न क्रमांक 29. ताजमहल कोणत्या नदीच्या काठावर आहे? पर्याय आहे ए बियास, बी गंगा, सी सिंधुदुर्ग आणि डी यमुना. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी यमुना. पुढील प्रश्न क्रमांक 30. गोंडवाना विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आले आहे? पर्याय आहे ए गडचिरोली, बी नंदुरबार, सी पालघर आणि डी यवतमाळ. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गडचिरोली. पुढील प्रश्न क्रमांक 31. पुढीलपैकी चौकोनातील गाळलेला अंक ओळखा. चौकोनातील अंक पहा 7,
56, 8, 6, प्रश्नचिन्ह आणि 4. पर्याय आहे ए 22, बी 24, सी 18 आणि डी 20. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 24. पुढील प्रश्न क्रमांक 32. दर 2 मीटरवर एक खांब याप्रमाणे एकूण 60 मीटर अंतरावर किती खांब रोवता येतील? पर्याय आहे ए 29 खांब, बी 30 खांब, सी 31 खांब, डी 32 खांब. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 31 खांब. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33. एक रेल्वे 12 सेकंदात 360 मीटर जाते तर तिचा ताशी वेग किती? पर्याय आहे ए 130 किलोमीटर, बी 110 किलोमीटर, सी 100 किलोमीटर आणि डी 108 किलोमीटर. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 108 किलोमीटर. पुढील प्रश्न क्रमांक 34. एका दुकानदाराने एक वस्तू 2300 रुपयाला विकल्यामुळे 15% नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? पर्याय आहे ए 1000, बी 1500, सी 2500 आणि डी 2000 रुपये. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 2000. पुढील प्रश्न 35. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. प्रश्न पहा. AZ, GT, MN, प्रश्नचिन्ह YB. पर्याय आहे ए KF, B RX, C SH आणि D TS. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक C SH. विद्यार्थ्यांनी पुन्हा ध्यानात घ्यावं. अशा पद्धतीचे बुद्धिमत्तेचे प्रश्न आणि गणिताचे प्रश्न यांचे स्वतंत्र व्हिडिओ तयार करण्यात येणार आहेत. ते विद्यार्थ्यांनी अभ्यासावेत. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 36. महाराष्ट्रास मुंबई तर मेघालयला काय? पर्याय आहे ए शिलाँग, बी गंगटोक, सी आसाम आणि डी आगरतळा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए शिलाँग. पुढील प्रश्न क्रमांक 37. आवळ्यात कोणते जीवनसत्व अधिक प्रमाणात असते? पर्याय आहे ए जीवनसत्व अ, बी जीवनसत्व ब, सी जीवनसत्व क आणि डी जीवनसत्व ड. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जीवनसत्व क. पुढील प्रश्न क्रमांक 38. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय ए अकोला, बी बुलढाणा, सी वाशिम आणि डी जालना. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बुलढाणा. पुढील प्रश्न क्रमांक 39. महात्मा गांधीजींनी भारत छोडोचा नारा कोणत्या वर्षी दिला? पर्याय आहे ए 1919, बी 1930, सी 1935 आणि डी 1942. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 1942. पुढील प्रश्न क्रमांक 40. खालीलपैकी ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक कोणते? पर्याय आहे ए फॅथम, बी डेसिबल, सी व्होल्ट आणि डी अर्ग. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डेसिबल. पुढील प्रश्न क्रमांक 41. लिंबाच्या रसात कोणते ॲसिड असते? पर्याय ए टार्टारिक, बी लॅक्टिक, सी सायट्रिक आणि डी ॲसिटिक. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सायट्रिक ॲसिड. पुढील प्रश्न क्रमांक 42. टिंबटिंब हा रस्त्याचा प्रकार नाही. पर्याय ए ग्रामीण रस्ते, बी जिल्हा रस्ते, सी तालुका रस्ते आणि डी राष्ट्रीय महामार्ग. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तालुका रस्ते. पुढील प्रश्न क्रमांक 43. सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? पर्याय आहे ए गोदावरी, बी भीमा, सी कृष्णा आणि डी नर्मदा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नर्मदा. पुढील प्रश्न क्रमांक 44. भारताच्या मध्यातून कोणते वृत्त गेले आहे? पर्याय आहे ए विषुववृत्त, बी
कर्कवृत्त, सी मकरवृत्त आणि डी यापैकी नाही. याचं उत्तर आहे कर्कवृत्त. पुढील प्रश्न क्रमांक 45. सायना नेहवाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पर्याय आहे ए क्रिकेट, बी बॅडमिंटन, सी बॉक्सिंग आणि डी यापैकी नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बॅडमिंटन. पुढील प्रश्न क्रमांक 46. मिहान हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहे ए पुणे, बी नागपूर, सी चंद्रपूर आणि डी ठाणे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नागपूर. पुढील प्रश्न क्रमांक 47. भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते? पर्याय आहे ए डॉक्टर APJ अब्दुल कलाम, बी अटल बिहारी वाजपेयी, सी प्रणव मुखर्जी आणि डी सतीश धवन. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए डॉक्टर APJ अब्दुल कलाम. पुढील प्रश्न क्रमांक 48. दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पर्याय आहे ए क्रिकेट, बी साहित्य, सी चित्रपट आणि डी क्रीडा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चित्रपट. पुढील प्रश्न क्रमांक 49. सेवाग्राम हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहे ए चंद्रपूर, बी गोंदिया, सी भंडारा आणि डी वर्धा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वर्धा. पुढील प्रश्न क्रमांक 50. गोसी खुर्द धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? पर्याय आहे ए तापी, बी गोदावरी, सी वैनगंगा आणि डी पेंच. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वैनगंगा. पुढील प्रश्न क्रमांक 51. नाचता येईना टिंबटिंब वाकडे, चूल पेटेना टिंबटिंब लाकडे. म्हणी पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडून गाळलेली जागा भरा. पर्याय आहे ए मैदान वाकडी, बी अंगण ओली, सी शिवार सुकी आणि डी स्टेज ओली. पर्याय आहे पर्याय क्रमांक बी अंगण ओली हे त्याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 52. प्रश्न आहे खालीलपैकी रस्ता या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द सांगा. पर्याय आहे ए घाट, बी वाट, सी मार्ग आणि डी पथ. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए घाट. पुढील प्रश्न क्रमांक 52. मराठी भाषेत किती व्यंजने आहेत? पर्याय आहे ए 48, बी 34, सी 12 आणि डी 25. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 34. पुढील प्रश्न क्रमांक 54. प्रश्न आहे नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात कोणता तलाव आहे? पर्याय आहे ए फुटाळा, बी खिंडसी, सी भोजनभाऊ आणि डी अंबाझरी. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी खिंडसी. पुढील प्रश्न क्रमांक 55. चंद्रोदय या जोड शब्दात एकत्र येणारी स्वरसंधी बनलेला वर्ण ओळखा. पर्याय आहे ए आ अधिक उ बरोबर ओ. पर्याय क्रमांक बी द्र अधिक ओ बरोबर द्रो. पर्याय क्रमांक सी अ अधिक उ बरोबर ओ आणि पर्याय क्रमांक डी र अधिक ओ बरोबर रो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अ अधिक उ बरोबर ओ. पुढील प्रश्न क्रमांक 56. ती नेहमी लवकर उठते या वाक्यातील काळ ओळखा. पर्याय आहे ए साधा वर्तमान काळ, बी चालू वर्तमान काळ, सी पूर्ण वर्तमान काळ आणि डी रीती वर्तमान काळ. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रीती वर्तमान काळ. पुढील प्रश्न क्रमांक 57. क्षणोक्षणी या सामासिक शब्दाचा विग्रह लिहा. पर्याय ए क्षणभर, बी क्षण अधिक क्षण, सी प्रत्येक क्षणाला आणि डी क्षणिक. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रत्येक क्षणाला. पुढील प्रश्न क्रमांक 58. GST मध्ये एस कशासाठी आहे? पर्याय आहे ए विक्री अर्थात सेल्स,
पर्याय क्रमांक बी सेवा म्हणजे सर्व्हिसेस, पर्याय क्रमांक सी अंशदान सबसिडी आणि पर्याय क्रमांक डी वेतन अर्थात सॅलरी. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सेवा म्हणजेच सर्व्हिसेस. पुढील प्रश्न क्रमांक 59. महाराष्ट्रातील पहिला मेगा फूड पार्क कुठे सुरू झाला? पर्याय आहे ए नागपूर, बी अमरावती, सी सातारा आणि डी पुणे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सातारा. पुढील प्रश्न क्रमांक 60. मीराबाई चानू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? पर्याय आहे ए कुस्ती, बी कबड्डी, सी बॉक्सिंग आणि डी वेटलिफ्टिंग म्हणजेच भारोत्तोलन. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वेटलिफ्टिंग म्हणजेच भारोत्तोलन. पुढील प्रश्न क्रमांक 61. भारतामध्ये खालीलपैकी कोण मूलभूत हक्कांचे पालक असतात? पर्याय आहे ए राष्ट्रपती, बी संसद, सी पंतप्रधान आणि डी सर्वोच्च न्यायालय. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सर्वोच्च न्यायालय. पुढील प्रश्न क्रमांक 62. जागतिक योग दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पर्याय आहे ए 20 जून, बी 21 जून, सी 22 जून आणि डी 23 जून. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 21 जून. पुढील प्रश्न क्रमांक 63. प्रश्न आहे सविता या शब्दाला योग्य असा समानार्थी शब्द सांगा. पर्याय ए चंद्र, बी सूर्य, सी आकाशगंगा आणि डी नक्षत्र. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सूर्य. पुढील प्रश्न क्रमांक 64. संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय ए वॉशिंग्टन, बी लंडन, सी न्यूयॉर्क आणि डी पॅरिस. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी न्यूयॉर्क. पुढील प्रश्न क्रमांक 65. वनामती संस्था कोणत्या शहरात आहे? पर्याय आहे ए चंद्रपूर, बी नागपूर, सी पुणे आणि डी नाशिक. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नागपूर. पुढील प्रश्न क्रमांक 66. महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक प्रकाशित करण्यात येते? पर्याय आहे ए सुरक्षा, बी संवाद, सी दक्षता आणि डी सतर्क. याचं उत्तर आहे सी दक्षता. पुढील प्रश्न क्रमांक 67. भारताचे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तींची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात? पर्याय ए विधान परिषद, बी विधानसभा, सी राज्यसभा आणि डी लोकसभा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राज्यसभा. पुढील प्रश्न क्रमांक 68. खालीलपैकी अष्टपैलू या शब्दाचा अर्थ कोणता आहे? पर्याय आहे ए आठवा पैलवान, बी आठवडा, सी सर्व गुणसंपन्न आणि डी 8 कोण असलेला. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सर्व गुणसंपन्न. पुढील प्रश्न क्रमांक 69. भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? पर्याय आहे ए 2004 साली, पर्याय बी 2005, सी 2008 आणि डी 2010 मध्ये. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 2005. पुढील प्रश्न क्रमांक 70. डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? पर्याय ए सरोजिनी नायडू, बी पंडित जवाहरलाल नेहरू, सी एस राधाकृष्णन आणि डी इंदिरा गांधी. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंडित जवाहरलाल नेहरू. पुढील प्रश्न क्रमांक 71. खडा टाकणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? पर्याय ए खडा मारणे, बी खडा शोधणे, सी मिठाचा खडा टाकणे आणि डी अंदाज घेणे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अंदाज घेणे. पुढील प्रश्न क्रमांक 72. सुपारी देणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? पर्याय आहे ए लग्नाची सुपारी देणे, बी काम सोपविणे,
सी हातावर सुपारी देणे आणि डी मदत करणे. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी काम सोपवणे. पुढील प्रश्न क्रमांक 73. जिभेला हाड नसणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? पर्याय आहे ए जिभेमध्ये हाड नसणे, बी जीभ चावणे, सी वाटेल ते बोलणे आणि डी रागावणे. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वाटेल ते बोलणे. पुढील प्रश्न क्रमांक 74. डोळ्यावर कातडे ओढणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? पर्याय आहे ए कानाडोळा करणे, बी डोळे झाकून घेणे, सी डोळ्यात तेल घालणे आणि डी डोळ्यास डोळा लागणे. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कानाडोळा करणे. पुढील प्रश्न क्रमांक 75. पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय आहे? पर्याय आहे ए नाथसागर, बी यशवंत सागर, सी गोदासागर आणि डी प्रीती संगम. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नाथसागर. पुढील प्रश्न क्रमांक 76. भारतातील सर्वाधिक कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? पर्याय आहे ए आसाम, बी तामिळनाडू, सी कर्नाटक आणि डी आंध्र प्रदेश. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कर्नाटक. पुढील प्रश्न क्रमांक 77. खालीलपैकी कोणास सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते? पर्याय आहे ए खान वली खान, बी खान अब्दुल गफार खान, सी मौलाना आझाद आणि डी अझीमुल्ला खान. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी खान अब्दुल गफार खान. पुढील प्रश्न क्रमांक 78. भारतातील पहिली रेल्वे खालीलपैकी कोणत्या 2 शहरांदरम्यान सुरू करण्यात आली? पर्याय आहे ए मुंबई ठाणे, बी मुंबई अहमदाबाद, सी दिल्ली कोलकाता, डी नागपूर मुंबई. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मुंबई ठाणे. पुढील प्रश्न क्रमांक 79. ताशी 45 किलोमीटर सरासरी वेगाने जाणारी गाडी जर ताशी 60 किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 90 मिनिटे लवकर पोहोचते तर त्या गाडीने किती किलोमीटर प्रवास केला? पर्याय आहे पर्याय क्रमांक ए 370 किलोमीटर, बी 360 किलोमीटर, सी 270 किलोमीटर आणि डी 240 किलोमीटर. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 270 किलोमीटर. पुढील प्रश्न क्रमांक 80. कोणार्क येथे कोणते सुप्रसिद्ध मंदिर आहे? पर्याय आहे ए सूर्य मंदिर, बी मीनाक्षी मंदिर, सी विष्णू मंदिर आणि डी शिव मंदिर. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सूर्य मंदिर. पुढील प्रश्न क्रमांक 81. ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय आहे ए संत ज्ञानेश्वर महाराज, बी संत गाडगे महाराज, सी संत तुकडोजी महाराज आणि डी संत तुकाराम महाराज. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी संत तुकडोजी महाराज. पुढील प्रश्न क्रमांक 82. ग्रँड मास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो? पर्याय आहे ए बॅडमिंटन, बी बुद्धिबळ, सी हॉकी आणि डी टेनिस. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बुद्धिबळ. पुढील प्रश्न क्रमांक 83. प्रश्न आहे 2 शब्द किंवा 2 वाक्ये यांना जोडणाऱ्या शब्दांना टिंबटिंब म्हणतात. पर्याय आहे ए उभयान्वयी अव्यय, बी केवल प्रयोगी अव्यय, सी शब्दयोगी अव्यय आणि डी क्रियाविशेषण अव्यय. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उभयान्वयी अव्यय. पुढील प्रश्न क्रमांक 84. झटकन, पटकन ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यये आहेत? पर्याय आहे ए परिणामवाचक, बी निश्चयदर्शक, सी निषेधार्थ आणि डी अनुकरणदर्शक. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अनुकरणदर्शक. पुढील प्रश्न क्रमांक 85. तीक्ष्ण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय आहे ए बोथट, बी टणक, सी टोकदार आणि डी मौन. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बोथट. पुढील प्रश्न क्रमांक 86. डोळा या शब्दाचा प्रतिशब्द खालील पर्यायातून ओळखा.
पर्याय आहे ए पर्ण, बी चक्षु, सी अप्रूप आणि डी तडाग। उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चक्षु। पुढील प्रश्न क्रमांक 87, भारताने तयार केलेले लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट कोणते? पर्याय आहे ए विक्रमादित्य, बी निशान, सी विराट आणि डी तेजस। उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तेजस। पुढील प्रश्न क्रमांक 88, प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेली परंतु मध्यंतरीच्या काळात भारतातून विलुप्त झालेली विपश्यना या मन एकाग्र करणाऱ्या ध्यानसाधनेची ओळख पुन्हा भारतास कोणी करून दिली? पर्याय आहे ए दलाई लामा, बी सत्यनारायण गोयंका, सी स्वामी विवेकानंद आणि डी ओशो। उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सत्यनारायण गोयंका। पुढील प्रश्न क्रमांक 89, सुतोवाच करणे म्हणजे काय? पर्याय आहे ए सुतारकाम, बी सूत कातणे, सी प्रारंभ करणे आणि डी सूर मिळवणे। उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रारंभ करणे। पुढील प्रश्न क्रमांक 90, AZ, CX, EV आणि GT। तर पुढे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणत्या अक्षरांची जोडी येईल ही अक्षरमाला तुम्हाला पूर्ण करायची आहे। पर्याय आहे ए HS, B JQ, C IR आणि डी KP। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी IR। विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा समजून घ्यावं की अशा पद्धतीचे बुद्धिमत्तेचे प्रश्नांकरता स्वतंत्र व्हिडिओ लवकरच तुम्हाला देण्यात येईल। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 91, पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात दारूबंदी नाही? पर्याय आहे ए भंडारा, बी चंद्रपूर, सी वर्धा आणि डी गडचिरोली। उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भंडारा। पुढील प्रश्न क्रमांक 92, प्रश्न आहे रामटेक येथे खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? पर्याय आहे ए संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, बी कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, सी गोंडवाना विद्यापीठ, डी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय। उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 93, एका संख्येची 6 पट आणि 9 पट यामध्ये 27चा फरक आहे तर ती संख्या कोणती? पर्याय आहे ए 2, बी 9, सी 11 आणि डी 13। उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 9। पुढील प्रश्न क्रमांक 94, खालीलपैकी कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो? पर्याय आहे ए साखर, बी इन्शुलिन, सी कॅल्शियम आणि डी व्हिटॅमिन। उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इन्शुलिन। पुढील प्रश्न क्रमांक 95, प्रश्न आहे पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा। पर्याय ए काया, बी पागोटे, सी रुमाल व डी इमारत। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रुमाल। पुढील प्रश्न क्रमांक 96, मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? पर्याय आहे ए पेट्रोलियम, बी मीठ, सी सोने आणि डी कोळसा। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पेट्रोलियम। पुढील प्रश्न क्रमांक 97, हे जरतरचे प्रश्न आहेत। BDFला NPR तर HJLला काय? पर्याय आहे ए RTV, बी STV, सी SUX, डी TVX। उत्तर आहे पर्याय क्रमांक डी TVX। पुढील प्रश्न क्रमांक 98, 3, 4, 7, 11, 18, 29 आणि पुढे येणारी संख्या तुम्हाला शोधायची आहे। पर्याय आहे ए 47, बी 46, सी 42, डी 44 आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 47। पुढील प्रश्न क्रमांक 99,
एका रांगेतील मधल्या मुलाचा क्रमांक 17वा असल्यास त्या रांगेत किती मुले आहेत? पर्याय आहे ए 32, बी 35, सी 37, डी 33 आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 33. आणि शेवटचा प्रश्न क्रमांक 100. 1,81,000 गुणिले 0 बरोबर किती? पर्याय आहे ए 18,10,000, बी 18,100, सी 0 आणि डी यापैकी नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 0. आशा करतो विद्यार्थ्यांना ही प्रश्नमालिका निश्चितपणे आवडली असेल. अशाच पद्धतीच्या प्रश्नमालिका विद्यार्थ्यांना इथून पुढील भागात देण्यात येतील. विद्यार्थ्यांनी एक बाब ध्यानात घ्यावी की प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण स्वतंत्र व्हिडिओमध्ये देण्यात येईल. काही शंका असल्यास पुढील क्रमांकावर आपण संपर्क साधावा. तोपर्यंत सर्वांना सप्रेम जय भारत. लवकरच भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये नवीन प्रश्न घेऊन.